मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक वाढली आहे। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। संदीप देशपांडे, किशोरी पेडणेकर या शिबिरात एकत्र होते। राज ठाकरे, उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। बघा, कोण कोणाशी भेटतंय, काय बोलतंय हे आम्हाला माहिती नाहीये। आमचं मत स्पष्ट आहे, जे महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणं गरजेचं आहे। मराठी माणसाच्या हितासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल। आम्ही तर साधला प्रतिसाद दिला होता। पुढचा आहे महाराष्ट्र बघत आहे। पण काकांचा वाढदिवस आहे, त्यांना देखील शुभेच्छा। बघा, मी शुभेच्छा तर देतच आहे, पण एकच मी तुम्हाला सांगतो की युती असेल, आघाडी असेल, महत्वाची गोष्ट म्हणजे आमची पहिली युती आणि पहिली आघाडी ही जनतेसोबतच आहे आणि महाराष्ट्राच्या जे मनात होईल असेल ते व्हायला पाहिजे, ही देवाकडे प्रार्थना। शुभेच्छा। राजसाहेबांनी जेव्हा प्रस्ताव मांडला की यांच्या मीटिंगमध्ये, तेव्हा खऱ्या अर्थाने दोन्हीकडनं पटापट प्रतिक्रिया यायला लागल्या। उद्धवजींनी पण त्याच दिवशी असलेल्या सभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईचं, कारण आता आपण बघतोय राजकारणाचा प्रचंड चिखल झालाय। एक होणं हे आता कार्यकर्त्यांना, मतदाराला पण वाटायला लागलंय। त्यामुळे दोन भावांनी विचार लवकर करावा की काय करायचं आहे। तू मी तर ट्रेन सुटून जाईल। मला असं वाटतं याचा जो निर्णय आहे तो दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी करतील। त्याच्यामध्ये आम्ही काही बोलावं असं नाहीये। शेवट आम्ही दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते, शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र सैनिक असतील, हे पक्ष आदेशावर चालणारे लोक आहेत। तो आमच्याकडनं राजसाहेब आदेश देतील, त्यांच्याकडनं जो उद्धवसाहेब आदेश देतील तो ते पाळतील, आमच्याकडनं आदेश आम्ही पाळू। त्यामुळे आम्ही आदेशावर चालणारे महाराष्ट्र सैनिक आहोत। तो निर्णय राजसाहेब घेतील, त्या निर्णयाबरोबर आम्ही असू। अशा जर भेटींमुळे युत्या होत असतात तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो। भाजपा हे दोन भाऊ, दोन पक्ष, दोन नेते आणि एकत्र येणार कसे नाही, आणि घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण करून आपला राजकीय स्वार्थ कसा साधला जाईल याचा विचार करतायत। आपण बघितलं असाल तर काही संस्थांनी नुकताच मुंबईचा सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेमध्ये जर दोन भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या 54% मतदान या दोन भावांच्या युतीला मिळेल। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे, घाबरलेली आहे, संतरलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।